नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की सुनीता घरी येते. घरी आल्याबरोबर ती खूप मोठमोठे धमाके करायला सुरू करते. काव्याला पूर्णपणे एक्सपोज करायचं आज त्यांनी ठरवलेलंच असतं आणि मानिनीला सुद्धा ती मॅनिप्युलेट करू लागते की तू हिच्यावरती विश्वास ठेवू नको. हिचं अजूनही त्या मुलासोबत अफेअर सुरू आहे आणि दोघांचे फुटेज असणारे व्हिडिओज मी या पेनड्राईव्हमध्ये आणलेले आहेत. आणि बघ तू पेनड्राईव्ह द्यायला लागते इतक्यात काव्या तिच्या समोर येते आणि म्हणते, थांबवा हे सगळं. काय मिळणार आहे तुम्हाला हे सगळं करून? मी तुम्हाला विनंती करते, सणासुदीच्या दिवशी आमच्या घरामध्ये येऊन असं तमाशा तुम्ही करू नका. त्यावरती आता सुनीता तिला म्हणते, का घाबरलीस? कर नाही त्याला डर कशाला? मी फक्त रियालिटी काय आहे ते दाखवून देत आहे. तू घाबरलीस ना? त्यावरती काव्या आता तिला करारा जबाब देते आणि काव्या म्हणते, हे बघा, माझ्या मनात भीती तर नाहीच आहे आणि माझ्या मनात चोरीसुद्धा नाही आहे. परंतु दुसऱ्यांच्या आयुष्यामध्ये ढवळढवळ करण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? ती म्हणते, तू पार्थला फसवत आहे. काव्या म्हणते, पार्थसारख्या भल्या माणसाचं नाव अजिबात तोंडून घ्यायचं नाही आहे. तुम्हाला ते शोभतसुद्धा नाही आहे. असं म्हणत जेव्हा ती पार्थबद्दल चांगलं बोलू लागते तेव्हा मानिनीला अजूनच विश्वास बसतो की काव्याचं खरंच पार्थवरती मनापासून प्रेम आहे. इकडे आपण पाहत आहोत की आता सुनीता